क्वेश्चन 37. ठीक आहे. चला यामध्ये आपणास काय दिसते बघा. भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही आकृत्या आरशातील प्रतिबिंब दिसतात. दोन्ही आकृत्या आरशातील इमेजेस आहेत बघा. आरशातील इमेज मध्ये काय होते, आकृती सेम असते परंतु त्यामध्ये त्याचा जो एखादा भाग असेल तो अपोजिट मध्ये दिसते. तर या ठिकाणी हा जो चंद्र तुम्हाला दिसते तो चंद्र लेफ्ट हँड साइड कडे या ठिकाणी होता, हा तुम्हाला राईट हँड साइड कडे दिसते. याचा अर्थ हे दोन्ही काय आहेत, आरशातील प्रतिमा आहे. मग हे जर दोन आरशातील प्रतिमा असतील तर खालच्या पण दोन आरशातील प्रतिमाच राहतील. ठीक आहे, किंवा असावेत हे असं आपण गृहीत धरू. मग आरशातील प्रतिमा काढण्यासाठी तुमचा हा जो या ठिकाणी ट्रायंगल दिसते तर या बाजूने तुमचा ट्रायंगल येईल आरशातील प्रतिमा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुमचा एक असं क्वेश्चन मार्क सारखा जो भाग दिसते तो इकडं आतमध्ये येईल क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचा. ठीक आहे. तर अशी आकृती जी दिसते ते राहील तुमचा आन्सर. या ठिकाणी सर्कल घेतला आहे म्हणून एक आन्सर. बी मध्ये ट्रायंगल बरोबर आहे परंतु हा क्वेश्चन मार्क किंवा जो एक सारखा भाग आहे हा बरोबर नाही आहे, हा विरुद्ध दिशेने आहे हे म्हणून कॅन्सर. ठीक आहे. सी बरोबर दिसतंय म्हणून सी तुमचा आन्सर. आणि डी मध्ये सर्कल दिले म्हणून डी पण कॅन्सल. अशा पद्धतीने तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. प्रश्न क्रमांक 38. आता या 38 मध्ये त्याने भाग नाही पडले, म्हणजे आकृतीचे 4 समान भाग नाही आहेत. तर तुम्ही 4 समान भाग पाडू शकता किंवा नाही पाडलं तरी तुम्हाला समजेल की आकृती पूर्ण करायची. समजा आपण जर 4 समान भाग पाडले तर हा सेंटर मधून जाईल आणि हा देखील सेंटर मधून जाईल. ठीक आहे. परंतु 4 समान जर आपण भाग पाडले तर दुसऱ्या मधला भाग अपूर्ण आहे आणि चौथ्या मधला भाग अपूर्ण, म्हणजे 2 भाग अपूर्ण आहेत. ठीक आहे. तर 2 भाग जर अपूर्ण असतील तर तुम्हाला या ठिकाणी 2 आकृतीचा आन्सर 2-2 भागाचे पाहिजे असते. 2018 आलेल्या प्रश्न लक्षात घ्या. म्हणजे जेवढे कोणते प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला थोडे कठीण विचारलेले आहेत. लक्षात घ्या. बुद्धिमत्ता तसा सोपा भाग आहे पण तो प्रश्न तुम्हाला थोडं कठीण विचारला. कठीण म्हणजे भाग न देता तुम्हाला थोडा कन्फ्युज केलाय. तर भाग न देता सरळ सरळ उत्तर काढा म्हणतो या ठिकाणी. तर आपण एक काम करूया, या आकृतीला पूर्ण करूया. या आकृतीला पूर्ण करूया. किंवा काय दिसतं बघा, हा जो तुम्हाला ट्रायंगल दिसतो वरचा, ह्या ट्रायंगल खाली पण दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ वरचा भाग हा पाण्यातील प्रतिबिंब आहे खालच्या भागाचा, किंवा 180 अंश हा फिरलेला आहे. वरचा त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी 180 अंश फिरलेला आहे. त्याच्यामुळे हा वाला जो त्रिकोण आहे हा वाला पण त्रिकोण 180 अंश फिरेल. 180 अंश फिरेल. म्हणून तुमचं उत्तर या पद्धतीने 100 अंश जर फिरेल तर तुमचं अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे. जरी आकृती या ठिकाणी तुम्हाला पूर्ण काढून दिलेली नाही, म्हणजे 4 भाग जरी केले नसेल तरी तुम्ही आकृती पूर्ण करू शकता. आणि अशा पद्धतीने हा या लेफ्ट हँड साइड कडल्या त्रिकोणाचा 180 अंश फिरवल्यावर म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब या पद्धतीने येते. म्हणून सरळ सरळ सोपा सोपा आहे तुमचं उत्तर सी. या ठिकाणी तुम्हाला आकृत्या पण सरळ सरळ दिल्या आहेत. अशा पद्धतीने आपलं आन्सर येईल या ठिकाणी सी. प्रश्न क्रमांक 39. चला काय आहे आता महत्वाचं दिसतंय. 30C म्हणते. ठीक आहे. या ठिकाणी रेषा पाडलेल्या आहेत. एक दोन तीन, एक दोन तीन, एक दोन, एक दोन. पहा ही आकृती तुम्हाला खूप कन्फ्युज करेल. तर या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसते,
चला, या आकृतीमध्ये तुम्हाला रेषा काढायच्या आहेत. ठीक आहे. आता रेषा काढायच्या कशा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, रेषा पाडलेल्या आहेत. ठीक आहे, प्रत्येकामध्ये रेषा पाडलेल्या आहेत, परंतु रेषा किती पाडलेल्या आहेत ते महत्वाचं आहे. रेषा हे पाडलेल्या आहेत त्या बिंदूनुसार, म्हणजे एक आडवी रेषा, उभी रेषा, म्हणजे असे जे रेषा गेलेल्या आहेत तुम्हाला दिसते. ठीक आहे. या रेषा पाडल्यानंतर जो तुम्हाला सेंटरमध्ये सर्कल मिळतो, स्क्वेअर मिळतो, या स्क्वेअरच्या आतमध्ये सर्कल केलेले आहेत. स्क्वेअरच्या आतमध्ये सर्कल केलेले आहेत, म्हणजे जेवढे तुमचे सर्कल असतील तेवढेच या ठिकाणी रेषा पाडलेली आहेत. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जेवढे तुमचे काय असतील, डॉट असतील, सर्कल असतील, तेवढेच तुम्हाला या ठिकाणी रेषा पाडलेल्या आहेत. ठीक आहे. मग आता पहिल्या बॉक्समध्ये किंवा पहिल्या भागामध्ये बघा, तुम्हाला किती आहेत, 4 4 4 2 4 3 12. पहिल्या बॉक्समध्ये 12 डॉट आहेत, म्हणून 12 डॉट आहेत, म्हणून 12 डॉट लाईक म्हणजे 12 ठिपक्या लाईक किंवा 12 सर्कल लाईक या ठिकाणी रेषा पाडलेल्या आहेत, बॉक्सेस पाडलेले आहेत बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही तिसऱ्या भागाकडे या, तुम्हाला काय दिसते, इथं 12 डॉट आहेत, तर या ठिकाणी 6 डॉट आहेत, म्हणजे 12च्या अर्धे केले 6. 12च्या अर्धे केले 6. समजून घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटत नाही की एवढा टफ प्रश्न याच्या अगोदर आला असेल ना. तर 12चे अर्धे केलेले आहेत 6, आणि बरोबर 6 येतील अशा एवढेच या ठिकाणी काय केलेले आहे, डॉट म्हणजे रेषा पाडलेले, म्हणजे 6 डॉट येतील एवढेच बरोबर परफेक्ट रेषा पाडलेले आहेत. ठीक आहे. मग जर पहिला आणि तिसरा जर बरोबर जुळत आहे, तर याचा अर्थ दुसरा आणि चौथा जुळला पाहिजे. मग आता दुसऱ्यामध्ये किती आहे, 1 2 3 4 4 1 4 4 2 8, म्हणजे दुसऱ्यामध्ये 8 डॉट आहेत आणि 8 डॉट लाईन तुम्हाला रेषा पडलेली आहे त्या ठिकाणी. मग जर 12च्या अर्धे 6 होते, तर 8च्या अर्धे या ठिकाणी 4 होतील. ठीक आहे. मग 4 होण्यासाठी 4 डॉट वाले कोणते उदाहरण तुम्ही बघा. आता या ठिकाणी तुम्हाला 8 डॉट वाला पहिला पर्याय येणार नाही, दुसरा बी 4 डॉटचा आहे, बरोबर आहे, तिसरा सी पण 4 डॉटचा आहे, बरोबर आहे, डी 2च डॉटचा आहे, म्हणजे दुसरा येणार नाही. ठीक आहे. आता लक्ष द्या, बी आन्सर का बरं येणार नाही, कारण बी आन्सर एकाच ओळीमध्ये 4 आहे. इथं आतापर्यंत 12 हे एकाच ओळीमध्ये नाहीये, 8 बघा 8 पण एकाच ओळीमध्ये नाहीये, 4 बघा 4 पण एकाच ओळीमध्ये नाहीये, त्याच्यामुळे एका ओळीचं उत्तर येणार नाही तुमचा बी, तुमचा आन्सर येईल सी. आता सी मध्ये काय दिसते तुम्हाला, सी मध्ये 4 डॉट पण आहेत, आणि बरोबर 4 डॉट मावतील किंवा 4 डॉट त्या ठिकाणी येतील अशाच पद्धतीचे रेषा ओढलेल्या आहेत, म्हणून तुमचं आन्सर येईल या ठिकाणी सी. म्हणून तुमचं आन्सर येईल या ठिकाणी सी. 40, प्रश्न क्रमांक 40. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं बघा, इथं पहिला भाग दुसऱ्या भागाची आरशातील प्रतिमा आहे. पहिला भाग दुसऱ्या भागातील आरशातील प्रतिमा आहे, किंवा पहिला भाग तिसऱ्या भागाशी पाण्यातील प्रतिबिंब आहे, किंवा 180 अंश फिरलेला आहे. ठीक आहे. तर याला दोन पद्धतीने करू शकता तुम्ही. एकतर दुसऱ्या भागाशी चौथा भाग काढा, म्हणजेच 180 अंशाने फिरवा, किंवा तिसऱ्या भागाशी चौथा भाग काढा, किंवा तिसऱ्या भागाशी आरशातील प्रतिमा काढा, म्हणजे चौथा भाग मिळते. मग तुम्हाला चारही बाजू, चारही आकृत्या सेम दिसत आहेत, म्हणून याला सेम आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला एकतर आरशातील प्रतिमा घ्या किंवा पाण्यातील प्रतिबिंब घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक आकृती मिळेल. ठीक आहे. सेम आकृती ही आहे तिसऱ्या भागाचे
आरशातील प्रतिमा आणि दुसऱ्या भागातील पाण्याचे प्रतिबिंब. तर अशी सर सी. आकृती तुम्हाला ए मध्ये पण नाही आहे, बी मध्ये पण नाही आहे, डी मध्ये पण नाही, सर सी. सी मध्ये आहे. म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. आपला आन्सर येईल या ठिकाणी सी. चला, सेम उदाहरण 40 सारखा आहे. 41वा तिथं जो नियम लागतो 180 अंश फिरवणे किंवा विरुद्ध, ते तिथं पण आहे. ठीक आहे. दुसरा हा तिसऱ्याचा विरुद्ध आहे, दुसरा हा तिसऱ्याचा विरुद्ध, म्हणजे 180 अंश फिरवलेला आहे. तर पहिला आणि चौथा पण 180 अंश फिरवा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल. काळा ही तुमची अशी आकृती आली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुमचा पेन्सिल सारखा, या ठिकाणी टोक आला पेन्सिल सारखा, आणि याला रंगवा. तर अशी जी कुठं आकृती तुम्हाला दिसते तो तुमचा आन्सर राहील. तर असं आन्सर तुम्हाला कुठं कुठं दिसते. ठीक आहे. आता असं आन्सर तुम्हाला बी मध्ये नाही आहे, डी मध्ये नाही, दिसते ए आणि सी. आता ए आणि सी दिसायला अगदी सेम आहे, परंतु तुम्हाला नवीन काय दिसते बघा. ए मध्ये तुमचा जो फिलअप केलेला भाग आहे रंगवलेला ब्लॅक मध्ये, हा ट्रायंगल मध्ये रंगवलेला आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे हा सर्कल मध्ये. बघा हा सर्कल मध्ये आहे, हा सर्कल सारखा रंगवलेला आहे, म्हणजे शेवटचा भाग सर्कल आहे. तर हाही तुम्हाला सर्कल मध्येच असलं पाहिजे बघा इकडे. तर या ठिकाणी हा तुमचा सर्कल मध्ये आला. ठीक आहे. म्हणून ए पण येणार नाही, तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. आपला आन्सर येईल या ठिकाणी सी. प्रश्न क्रमांक 42 42. ठीक आहे. आता 42 काय म्हणते ते बघा. मग छान आकृती आहे. 42 काय म्हणते ते बघा. चला, 42 मध्ये तुम्हाला काही क्रम शोधायचा आहे. आकृती सोपी आहे, पण कोणत्या बेसिसवर तुमचा आन्सर येईल ते तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. 42 मध्ये तुमचा हा जो ट्रायंगल दिसतोय, हा जो ट्रायंगल बघा, हा एक ट्रायंगल. ठीक आहे. नंतर दुसऱ्या मधला हा ट्रायंगल, तिसऱ्या मधला हा ट्रायंगल, यांच्याशी संपर्क शोधा. तुम्हाला काय दिसते. ठीक आहे. काय दिसते ते लक्षात घ्या. पहिला भाग आणि दुसऱ्या भागाकडे लक्ष द्या. पहिला भाग आणि दुसऱ्या भागाकडे लक्ष द्या. तुम्हाला काय दिसते. पहिल्या भागामध्ये हा जो ट्रायंगल आहे, हाच ट्रायंगल दुसऱ्या भागात आहे, फक्त याला काय केलेलं आहे, दिशा बदललेली आहे. याची काय बदलली आहे, दिशा बदललेली आहे. म्हणजे हा टोकदार भाग वर होता, तर दुसऱ्या भागामध्ये टोकदार भाग खाली आलेला आहे. म्हणजे उलट झालेली आहे आकृती या ठिकाणी. पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागामध्ये आकृती उलट झालेली आहे. मग तिसरा आणि चौथा भाग पण तुम्हाला उलट यायला पाहिजे. मग उलट येण्यासाठी काय होईल, जसं या ठिकाणी या ट्रायंगलचा हा जो टोकदार भाग आहे हा लेफ्ट हँड साइड कडे आहे, तर चौथ्या भागामध्ये हा राईट हँड साइड कडे यायला पाहिजे. राईट हँड साइड कडे येण्यासाठी तुम्ही याला अशा पद्धतीने जर आकृती काढली, ट्रायंगल काढला, तर हा तुमचा राईट हँड साइड कडे आला. बरोबर आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा सेम आहे, फक्त विरुद्ध आकृत्या घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी तिसरा आणि चौथा सेम आहे, पण विरुद्ध घेतलेला आहे. म्हणून तुमचा हा जो टोक आहे त्रिकोणाचा, हा तुमच्या राईट हँड साइडला यायला पाहिजे. आणि राईट हँड साइडला येणारा टोक जो असेल तो तुमचा आन्सर आहे. पहिली आकृती येणार नाही, दुसऱ्यामध्ये वर टोक गेलेला आहे, तिसऱ्यामध्ये लेफ्ट हँड राईट हँड साइडला टोक गेलेला आहे, तिसरा येईल, चौथ्यामध्ये लेफ्ट हँड साइडकडे आहे. म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. आकृती क्रमांक 43. आकृती क्रमांक 43. ठीक आहे. तर आकृती क्रमांक 43 मध्ये काय दिसते तुम्हाला, एक पहिलाच भाग विचारलेला आहे. थोडीशी वेगळी आकृती आहे, सोपी आहे पण वेगळी आहे, कारण की 4 भाग पाडलेले नाहीत. पूर्ण आकृती काढल्याने एकच भाग विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहिल्या भागामध्ये काय येईल हे विचारलेलं आहे, आणि पहिला भाग येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण फिलअप करायचं, म्हणजे हा ट्रायंगल पूर्ण करायचा आहे.
जर हा तुम्ही ट्रायंगल पूर्ण केलं तर तुमच्या पहिल्या भागात अशी आकृती येईल. ठीक आहे, मग अशी आकृती कोणती दिसते तुम्हाला? तुमचं उत्तर दिसतं या ठिकाणी सी. अतिशय सोपा प्रश्न आहे, तुमचा आन्सर दिसतं या ठिकाणी सी. म्हणून प्रश्न 43चं उत्तर राहील सी. प्रश्न क्रमांक 44. ठीक आहे, काय दिसते बघा, काय दिसते बघा. हा, तर प्रश्न क्रमांक मध्ये पहिला भाग आणि तिसरा भाग हे सेम आहे. पहिला आणि तिसरा भाग हा पूर्ण सेम आहे. याचा अर्थ दुसरा आणि चौथा सेम राहील. दुसरा आणि चौथा सेम राहील. मग दुसरा आणि चौथा सेम वाली आकृती कोणती दिसते? ए तुम्हाला सारखी नाही आहे, बी सारखी सर बी, सी मध्ये पण सारखं नाही, डी मध्ये पण नाही. म्हणजे तुमचा आन्सर या ठिकाणी येईल बी. म्हणजे बी हा तुमचा परफेक्ट उत्तर आहे, कारण की दुसरा आणि चौथा भाग सारखा आहे म्हणून. चला प्रश्न क्रमांक 45. चला या ठिकाणी त्याने विचारलेलं आहे आकृती पूर्ण करा. भाग दिलेले नाहीत, भाग दिलेले नाहीत, तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. आकृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा सेमी स्क्वेअर दिसते. सेमी स्क्वेअर म्हणजे अर्ध चौरस दिसते. त्याला पूर्ण चौरस जर केला आपण तर असा येईल. हा झाला तुमचा पूर्ण चौरस. आता या पूर्ण चौरस मध्ये या शिरोबिंदू पासून एक त्यांनी रेषा काढलेली आहे. याचा अर्थ ही रेषा कुठं जुळेल? या शिरोबिंदूशी जुळेल, म्हणून ही असं होईल. म्हणजे तुमच्या स्क्वेअरचे दोन भाग केले. मग दोन भाग केले म्हणजे तुमची आकृती अशी यायला पाहिजे, इथून आणि मग अशा पद्धतीची तुमची आकृती यायला पाहिजे. ठीक आहे, मग अशी आकृती कोणती दिसते तुम्हाला? तर ए नाही, कारण की या ठिकाणी येऊन जोडलेली आहे. बी मध्ये हा ट्रायंगल दिसते म्हणून नाही. सी मध्ये पहिल्यासारखीच आहे, जोडली गेली आहे, पण कोणत्याही आकृत्या जोडल्या गेलेल्या नाही. ती टिंब बघा, 1 2 3 अशी आकृती तुम्हाला दिसली पाहिजे. तुमची अशी आकृती दिसते डी, म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी डी. आकृती क्रमांक 46. अतिशय सोपा प्रश्न आहे, खूपच सोपा. ठीक आहे, इथं बॉक्स दिसते, या बॉक्सच्या आतमध्ये एक्स होता, म्हणून या ठिकाणी पहिल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये एक्स काढले. आता दुसऱ्या भागामध्ये एक सिम्बॉल दिसते, म्हणजे बॉक्स काढून घ्या या ठिकाणी, तो सिम्बॉल या ठिकाणी. समजा जर आपण बॉक्स काढून घेतला या ठिकाणी, रेक्टँगल जर काढून घेतला तर तुमचा या ठिकाणी असा सिम्बॉल येईल. असा सिम्बॉल म्हणजे हा व्ही सारखा सिम्बॉल दिसेल तुम्हाला जर बॉक्स काढला तर. या ठिकाणचा जर बॉक्स काढला आपण तर तुम्हाला एक्स येतो, या ठिकाणचा जर बॉक्स काढला तर व्ही येतो. म्हणून तुमचा आन्सर अतिशय सोपा उत्तर आहे, तुमचं आन्सर या ठिकाणी सी. आकृती क्रमांक 47 2017 ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, थोडं सोपं आहे, जास्त सोपं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, तुमचा एकदा की सराव झाला तर तुम्हाला सगळे प्रश्न सोपे वाटतात, सगळे प्रश्न सोपे वाटतात. आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग करणारा भाग म्हणजे बुद्धिमत्ता आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक भागामध्ये, गणित असो, बुद्धिमत्ता असो, मराठी असो, प्रत्येकामध्ये तुम्हाला पास होणे गरजेचं आहे, पास होणे गरजेचं आहे. लक्षात, तिन्ही विषयामध्ये. तर 2017 ची आकृती आहे, तुम्हाला सरळ सोपं दिसते. पहिला भाग आणि दुसरा भाग, पहिला भाग आणि दुसरा भाग हे आरशातील प्रतिमा आहे. कशावर ओळखलं? तर हा जो टिंब या ठिकाणी ठेवला मी, हा टिंब तुम्हाला या बाजूला दिसते, म्हणजे बाजू बदललेली आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा आहे. मग ही जर पहिला आणि दुसरा जर आरशातील प्रतिमा आहे, तर याचाच अर्थ दुसरा, तिसरा आणि चौथा पण आरशातील प्रतिमा आहे. मग आरशातील प्रतिमासाठी हा तुमचा भाग या बाजूला दिसतोय, तर हा टोक तुमचा या बाजूला दिसायला पाहिजे. मग अशी आकृती कोणती होईल? तर हे तुमचं एक सर्कल काढा. सर्कल काढल्यानंतर तुमचं अशा पद्धतीने या ठिकाणी एक बाण काढा, म्हणजे ट्रायंगल काढा. असं जर काढलं तर तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिसते, ती सेम आकृती आहे डी. शांत रहा. व्हेरी गुड, खूप. सर डी. हो हो हो, मलाही दिसते. तर अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी आन्सर येईल डी. ठीक आहे, ठीक आहे. तर प्रश्न आकृती 48. ठीक आहे, तर 48 मध्ये तुम्हाला काय दिसते? लक्ष द्या इकडं.
प्रश्न आकृती 48 मध्ये आकृत्या सेम नाही आहेत त्या ठिकाणी. आकृत्या सेम नाही आहेत, परंतु आकृत्या ह्या एकमेकाशी जुळलेल्या आहेत. जसं उदाहरणात आपण विचार केलं तर आपण आतापर्यंत जेवढे काही नियम लावले उदाहरणामध्ये, म्हणजे प्राण्यातील प्रतिबिंब असेल, आरशातील प्रतिमा असतील, फिरवलं असेल, असे सगळेच या ठिकाणी लागत नाही. लक्षात घ्या, कोणतंच लागत नाही. लागते म्हणजे कसं, या ठिकाणी दुसरा भाग आणि तिसरा भाग हे तुम्हाला दिसायला सारखे दिसतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 180 अंश फिरवलेला आहे, किंवा हे पाण्यातील आरशातील प्रतिबिंब आहे. आरशातील नाही, पाण्यातील. ठीक आहे, ते पाण्यातील प्रतिबिंब आहे, किंवा विरुद्ध बाजू आहे त्या दोन्ही, भाग 2 आणि भाग 3. परंतु विरुद्ध म्हटलं तरी पण तुम्ही बघा इथं फरक आहे. फरक म्हणजे कसा, इथून याने बाण सुरू केलं किंवा हा ट्रायंगल सुरू केलं आणि हा ट्रायंगल दुसऱ्यामध्ये येऊन कमी झालेला आहे. म्हणजे हा भाग आणि हा भाग वेगवेगळा आहे. म्हणून तुम्ही म्हणू शकत नाही की हा परफेक्ट, जरी तुम्हाला दिसायला हा विरुद्ध जरी दिसत असेल परंतु वेगळा आहे. कारण की इथल्या भागामध्ये गॅप जरा जास्त आहे आणि इथला भाग हा थोडासा समोर येऊन छोटा होत गेलेला आहे. म्हणजे इथल्या भागामध्ये डिस्टन्स कमी आहे. लक्षात, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 180 अंश जरी फिरवलेलं असेल परंतु दोन्ही भाग डिफरंट आहेत. ठीक आहे, तर याचा अर्थ काय, का हे दोन जवळपास सारखे आहेत किंवा या दोघांचा जवळपास संबंध जुळलेला आहे. तर पहिला आणि चौथ्याचा पण संबंध जुळायला पाहिजे. ठीक आहे, मग याचा संबंध जुळण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी कोणती आकृती आहे की ज्याच्यामुळे यांचा संबंध जुळेल. ठीक आहे, संबंध जुळण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथं सर्कलमध्ये टिंब आहे, किंवा या ठिकाणी छोटस डॉट आहे, ते इथं डॉट नाहीये म्हणून हे उत्तर येणार नाही, डी पण येणार नाही, सी पण येणार नाही, तुमचा डी येऊ शकतो. ठीक आहे, जर आपण आणण्याचा प्रयत्न जर केला तर हा तुमचा डॉट आला, त्याच्यानंतर हा तुमचा सर्कल आला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं हा एक बॉक्स, दोन रेषा, त्याच्यानंतर या रेषेला समजा जोडलं, तर अशा पद्धतीने एक आकृती मिळते. तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे 180 तंतोतंत जुळते, याला जर फिरवलं तर. आकृती क्रमांक डी हे तंतोतंत 180 अंश फिरवल्यावर मिळते. परंतु दुसरा आणि तिसरा भाग जरी फिरवलं तरी दोन्ही हे थोडे डिफरंट आहे. ठीक आहे, डिफरंट समजलं, कारण की यामध्ये अंतर आहे आणि हा जो भाग आहे हा याचा टोकदार भाग एकमेकाशी समोर जोडलेला आहे. लक्षात, तर पहिला आणि चौथा भाग हा जवळपास जुळणारा पाहिजे. जसं हा जवळपास जुळणारा आहे तसंच हाही जवळपास जुळणारा पाहिजे. आणि आपल्याला तुम्हाला दिसते की डी आकृती ही ए आकृतीशी तंतोतंत जुळते, म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी डी. आपला आन्सर येईल या ठिकाणी डी. तर प्रश्न क्रमांक 49 मध्ये तुम्हाला काही 4 भाग वगैरे केले नाही, एक आकृती पूर्ण करायची आहे आणि ती आकृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा स्क्वेअर पहिल्यांदा पूर्ण करावा लागेल. ठीक आहे, हा झाला तुमचा स्क्वेअर पूर्ण. आणि या स्क्वेअर पूर्ण झाल्यानंतर या स्क्वेअर मधून तुम्हाला एक आणखी स्क्वेअर काढण्यासाठी याला पूर्ण करावं लागेल. म्हणजे 2 स्क्वेअर एकमेकांमध्ये फिट आहे. 2 स्क्वेअर एकमेकांमध्ये फिट करण्यासाठी तुम्हाला अशी आकृती दिसायला पाहिजे किंवा असं उत्तर दिसायला पाहिजे. तो तुम्हाला दिसतंय ए मध्ये, म्हणजे तुमचा आन्सर येईल या ठिकाणी ए. अतिशय सोपा प्रश्न आहे, तुमचा आन्सर येईल या ठिकाणी 50. ठीक आहे, तर आकृती क्रमांक 50 मध्ये तुम्हाला काय दिसते बघा. आकृती तशी सोपी आहे. ठीक आहे, चला आता 50 मध्ये तुम्हाला काय दिसते, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 50 मध्ये तुम्हाला काय दिसते, डोकं लावायचं आहे. आता तर समीक्षा भागांपासून बोलत होती, आता समीक्षेला डोकं लावायचं या ठिकाणी. ठीक आहे, आता मी तुम्हाला विचारतोय याच्यासाठी संबंध साधायचा आपल्याला की कोणाशी काय जुळतंय. ठीक आहे, इथं काय तुम्हाला आकृती फिरवलेली नाही आहे, तुम्हाला काय पाण्यातील प्रतिबिंब नाही आहे, आरशातील प्रतिमा नाही आहे, त्याच्यामुळे ही आकृती थोडीशी इतर आकृतीपेक्षा वेगळी असल्यामुळे थोडी टफ आहे. ठीक आहे, तर आता मला सुचवा किंवा मग सांगा. ठीक आहे, की काय येईल. उत्तर नाही पाहिजे मला, एक्सप्लेनेशन पाहिजे. श्रेया, आन्सरशी मला घेणं देणं नाही. श्रेया, मला आन्सर नको, मला पाहिजे एक्सप्लेनेशन. चल बोल श्रेया.
आतापर्यंत जे आपण काही रूल्स लावले या प्रकरणामध्ये, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की काही रूल्स या ठिकाणी पूर्ण आकृतीला लागणार नाही, 70-80% लागेल. ठीक आहे, आकृत्यांमध्ये लागेल. तर या ठिकाणी जे आपण रूल्स लावले, पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिमा किंवा 90% फिरवा, 90 अंश फिरवा, 180 अंश फिरवा, विरुद्ध घ्या, हे कोणतेही रूल या ठिकाणी लागत नाही. एक फक्त संबंध जोडलेला आहे, तो संबंध आपल्याला शोधायचा आहे आणि आन्सरिंग करायची. ठीक आहे, आता आन्सरिंग करण्यासाठी 2-3 संबंध या ठिकाणी जोडतात, म्हणजे डायमेन्शन लक्षात येईल. कोणकोणते नंबर 1 बघा, मी सांगतो तुम्हाला. आता महत्वाची आकृती आहे. नंबर 1 डायमेन्शन की तुम्हाला काय दिसते. ठीक आहे, जसं तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्याचा जर संबंध जोडला तर तुम्हाला काय दिसते बघा. एक डायमेन्शन बघू आपण. ठीक आहे, तुम्हाला 2 या ठिकाणी सर्कल दिसते, सॉरी स्क्वेअर दिसतात. एक मोठा एक छोटा, 2 स्क्वेअर दिसतात आणि आतमधल्या स्क्वेअर मध्ये प्लसचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, तर तसंच जर आपण याचा विचार केला तर काय दिसते तुम्हाला, स्क्वेअरच्या जागेने सर्कल घेतलेला आहे. तर इथं 2 सर्कल, इथं 2 स्क्वेअर होते म्हणून इथं पण 2 स्क्वेअर घेतले आणि आतमध्ये बेरजेचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, याच्यावरून याचा जर संबंध जोडला आपण तर या ठिकाणी एक स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर मध्ये बेरजेच्या ठिकाणी गुणाकार घेतलाय. मग इथं जर गुणाकार आहे, इथं जर स्क्वेअर आहे, तर याचा अर्थ इथं काय येईल, सर्कल येईल. पहा, हा पहिला डायमेन्शन तुमचा, इथं सर्कल येईल. ठीक आहे, मग इथं जसं बेरजेचा होता तर इथं बेरजेचा घेतला. मग इथं जर तुमचा गुणाकाराचा आहे तर इथं गुणाकाराचं चिन्ह येईल आणि या गुणाकाराच्या चिन्हामध्ये डॉट येईल. हा झाला तुमचा पहिला डायमेन्शन, म्हणजे कशावरून, पहिला ते दुसरा, तिसरा ते चौथा, हा एक डायमेन्शन झाला. ठीक आहे, दुसरा डायमेन्शन असा येईल की पहिला आणि तिसऱ्याचा डायमेन्शन येईल. या ठिकाणी पहिला आणि तिसरा कोणता येईल की तुमचा या ठिकाणी सर्कल काढून घेतलेला, म्हणजे पहिला वरचा जो स्क्वेअर आहे हा काढून घेतलेला आहे आणि जो आतमधला स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरला इथं फिरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये डॉट टाकले. याला फिरवलं आणि डॉट टाकलं. फिरवले म्हणजे हा बेरजेचा चिन्ह होता, याला थोडं फिरवलं तर तुमचा गुणाकाराचं चिन्ह झालं आणि त्याने डॉट टाकलं. मग सर्कल मधला आउटर भाग काढून टाका आणि इंटर जो भाग आहे, आतील जो भाग आहे त्याला घ्या आणि त्या सर्कलला थोडा फिरवा आणि त्याच्यामध्ये डॉट टाकून द्या. तशा पद्धतीने पण तुम्हाला तुमची ही आकृती मिळते. लक्षात. तर अशा पद्धतीने 2 किंवा 3 डायमेन्शनचा विचार करून तुम्ही उत्तर काढू शकता आणि तुमचं उत्तर येईल या ठिकाणी बी. तुमचा आन्सर येईल या ठिकाणी बी. उदाहरण समजलं का? उदाहरण समजलं? हो सर. चला, आकृती क्रमांक 51 2018 ला आलेला प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला. आकृती पूर्ण करण्यासाठी 2 नियम लागतात. नंबर 1, याला तुम्ही याच्या विरुद्ध याला पकडू शकता तर याच्या विरुद्ध हा येईल. नंबर 1 डायमेन्शन झाला. नंबर 2, तुम्ही याला पाण्यातील आरशातील प्रतिमा म्हणू शकता. 1 आणि 2 हा आरशातील प्रतिमा आहे, याचाच अर्थ 3 आणि 4 पण आरशातील प्रतिमा आहे. नंबर दुसरा डायमेन्शन. नंबर 3, 2 आणि 4 हा पाण्यातील प्रतिबिंब आहे म्हणून 1 आणि 2 पण पाण्यातील प्रतिबिंब राहील. म्हणजे तुम्ही 3 डायमेन्शन उत्तर काढू शकता. किंवा नंबर 4 डायमेन्शन आकृती पूर्ण करा. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आकृती पूर्ण करून घेऊ. हा तुमचा अशा पद्धतीने येईल, हा अशा पद्धतीने येईल आणि तुमचा या ठिकाणी डॉट. तर 4ही डायमेन्शनचा आपण विचार जर केला तर तुमचं उत्तर दिसते या ठिकाणी डी. अतिशय सोपा प्रश्न आहे, 2018 ला आलेला प्रश्न आहे. तर उत्तर येते तुमचं डी. 4 डायमेन्शन या ठिकाणी लागते. ठीक आहे, कोणत्याही डायमेन्शनने तुम्ही करू शकता. पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, विरुद्ध घ्या, आकृती पूर्ण करा, कोणतेही घ्या. ठीक आहे, तरी तुम्हाला उत्तर मिळेल. चला, प्रश्न क्रमांक 52 पण अशाच पद्धतीने आहे. डायमेन्शन कोणकोणते लागते ते बघा. $52. ठीक आहे, 52 मध्ये पण तुम्ही कोणकोणते डायमेन्शन लावू शकता बघा. नंबर 2 म्हणजे भाग 2 आणि भाग 3 सारखे आहेत, म्हणजे विरुद्ध मध्ये आहेत. ठीक आहे, विरुद्ध आकृती आहेत भाग 2 आणि भाग 3. तर याचा अर्थ भाग 1 आणि भाग 4 हे देखील विरुद्ध राहतील. आता तुम्हाला पूर्ण कसं करायचं, पूर्ण करताना बघा या ठिकाणी स्क्वेअर घेऊन पूर्ण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर घेतलेला आहे
स्क्वेअरशी जोडलेला आहे, परंतु या ठिकाणी स्क्वेअर न घेता या स्क्वेअरला थोडं कर्व केलेला आहे आणि अशा पद्धतीने आकृती घेतलेली आहे. पहिली रेषा जोडावी लागेल तुम्हाला कर्व मध्ये, दुसरी रेषा कर्व मध्ये जोडावी लागेल, तिसरी रेषा कर्व मध्ये जोडावी लागेल, चौथी रेषा कर्व मध्ये जोडावी, म्हणजे 4 रेषा तुम्हाला कर्व मध्ये जोडायचं आहे आणि याच्या सेंटर पॉइंट मधून तुम्हाला अशा पद्धतीने या शिरोबिंदूला जोडणारा एक रेषाखंड काढायचा आहे. म्हणजे 4 कर्व रेषा पाहिजे आणि त्या 4 कर्व रेषेला छेदून एक रेषाखंड गेला पाहिजे. आता कर्व रेषा उदाहरण कोणती गोष्ट आहे, ठीक आहे. तर जसा तुमचा पहिला वाला कर्व रेषा आहे, एक उदाहरण बरोबर आहे. कर्व रेषा पण आहे आणि या ठिकाणी एक रेषाखंड पण तुम्हाला दिसतोय. तर 4 पाहिजे आपल्याला कर्व रेषा या ठिकाणी, ठीक आहे. मग आहेत का 4 बघा सर्कल टाइप वाल्या रेषा, 1 2 3 4, म्हणजे ए आकृती येऊ शकते किंवा येईल. बी मध्ये काय फरक आहे बघा, बी मध्ये स्क्वेअर मध्ये रेषा घेतलेल्या आहेत, 4 आहेत परंतु स्क्वेअर मध्ये घेतले, त्याच्यामुळे हे येणार नाही. या ठिकाणी कर्व मध्ये घेतलेला आहे सर्कल मध्ये, परंतु किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आहे, आपल्याला पाहिजे 4, म्हणून उत्तर सी पण येणार नाही. उत्तर डी बघा, उत्तर डी मध्ये अर्ध कर्व मध्ये आहे, नंतर स्क्वेअर मध्ये आहे, नंतर कर्व मध्ये घेतलाय, नंतर स्क्वेअर, म्हणजे मिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे हे पण आन्सर येणार नाही. तुमचा आन्सर येईल या ठिकाणी ए. आपला आन्सर येईल या ठिकाणी ए आहे. 2017 ला आलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 54, ठीक आहे. आता या ठिकाणी आपणास काय दिसते बघा, प्रत्येक ठिकाणी काय दिसते तुम्हाला बघा, हे 90 अंशाने फिरवलेला आहे. 90 अंशाने फिरवलेला हाय डायमेन्शन लागतो, 180 अंशाने फिरवलेला हाय डायमेन्शन लागतो, किंवा हा आरशातील प्रतिमा पण लक्षात येते किंवा पाण्यातील प्रतिबिंब पण लक्षात येते. 4ही डायमेन्शन या ठिकाणी लागते. तुम्ही कोणत्याही एका डायमेन्शन पूर्ण करा, ठीक आहे. तर याला आपण जोडून पूर्ण करून घेऊ. असा ट्रायंगल आला म्हणजे असं तुमचा स्क्वेअर तयार होईल, ठीक आहे. नंतर याच्यामधून एक पुन्हा हा असा रेषाखंड तुमचा इथे येऊन आला. आता राहिला तुमचा डॉट घ्यायचा या ठिकाणी, ठीक आहे. डॉट घेण्यासाठी बघा, हे ब्लॅक वाले जवळ होते तर हे ब्लॅक वाले जवळ राहतील, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे ब्लॅक वाले म्हणजे न रंगवलेले जवळ जवळ आहेत, हाय न रंगवलेले जवळ जवळ राहतील, ठीक आहे. आणि याच्यावर तुम्हाला पुन्हा एक रेषाखंड दिसते, तर हा एक पुन्हा रेषाखंड, म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला काय पाहिजे, न रंगवलेला पाहिजे आणि खालच्या भागाला रंगवलेला पाहिजे. तुमची आकृती एक सेम दिसते, बी फरक दिसतंय म्हणजे बी येणार नाही. सी ची बाजू बदललेली आहे आणि वेगळी आहे कारण की 2 डॉट नाही त्या ठिकाणी, म्हणून कॅन्सल. डी मध्ये आहे बरोबर, परंतु या ठिकाणी यामधून जोडला गेलेला नाही रेषाखंड, त्याच्यामुळे डी पण येणार नाही, म्हणून तुमचा आन्सर या ठिकाणी ए. अतिशय सोपा प्रश्न आहे, 2017 ला आलेला. चला प्रश्न क्रमांक 53, ठीक आहे. 53 पण तसंच आहे, वेगवेगळे डायमेन्शन घ्या, 4ही डायमेन्शन लागतात या ठिकाणी, किंवा मग आकृती पूर्ण करा. 5वा शेवटचा पर्याय, आकृती पूर्ण जर केली तर हा तुमचा इथं झाला स्क्वेअर, नंतर या स्क्वेअर पासून ह्या 2 रेषा जोडा, एक अशी येईल बॉक्स म्हणजे तुमचा हा झाला रेक्टँगल, पुन्हा हा रेक्टँगल आणि या 2 रेक्टँगल पासून एक असा रेषाखंड जोडलेला आहे, मधातून गेलेला आहे, म्हणून अशी आकृती कोणती, तर ए आहे, परंतु ए मधून सेंटर मधून जायला पाहिजे होता, म्हणून ए नाही आहे. बी दिसते तुम्हाला बरोबर, ठीक आहे. पण बी मध्ये काय झालं, दोन्ही बाजूने गेल्या, असं पण गेला आणि असं पण गेला. आपल्याला फक्त उभीच पाहिजे या ठिकाणी, एकच रेषा पाहिजे होती आपल्याला अशा पद्धतीची, अशी नको पाहिजे आपल्याला, पण अशी कुठून गेली आहे, बी मधून गेली आहे. सी मधून बरोबर दिसते आपल्याला, ठीक आहे. 2 रेषा, 2 सर्कल, 2 रेक्टँगल आहे आणि त्याच्यामधून बरोबर या ठिकाणी रेषाखंड एक गेलेला आहे, ठीक आहे. डी मध्ये काय दिसते, एकच स्क्वेअर आहे. डी मध्ये एकच स्क्वेअर आहे, डी मध्ये या ठिकाणी एकच स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे डी पण येणार नाही आणि तुमचा आन्सर या ठिकाणी सी. अतिशय सोपा प्रश्न. प्रश्न आकृती आहे तुमच्या समोर आता 55 ही आकृती तुमच्या समोर आहे, ठीक आहे. 55 मध्ये तुम्हाला काय दिसते, इथंही सेम आहे, दुसरा आणि तिसरा भाग सेम आहे, म्हणजे विरुद्ध आहे, 180 आहे, 180 अंश फिरवलेला आहे.
तर पहिला आणि चौथा भाग पण 180 अंश फिरवला म्हणजे याला उलट होईल, अपोजिट होईल. अपोजिट होण्यासाठी काय दिसेल तुम्हाला, हा जो बाण आहे हा तुमचा, चला आपण या ठिकाणी असं समजा एखादा स्क्वेअर काढला, ठीक आहे, हा स्क्वेअर काढला आपण या ठिकाणी. मग स्क्वेअर काढल्यानंतर सेम याच पद्धतीचे परंतु उलट येईल, ठीक आहे. इथून एक रेषा गेली, इथून एक अशी रेषा येईल आणि हा आला तुमचा अशा पद्धतीने सर्कल. अपोजिट काढत आहोत आपण, ठीक आहे. जसं या बाणाचा किंवा या ट्रायंगलचा टोक वरच्या दिशेने आहे, तर हा टोक येईल तुमच्या खालच्या दिशेने, अशा पद्धतीची, ठीक आहे. सोपी आहे. विरुद्ध घेतलेल्या त्या बाजूने 180 अंश फिरवलेला आहे, विरुद्ध घेतलेला आहे, किंवा याला तुम्ही पाण्यातील प्रतिबिंब पण म्हणू शकता. तसं 2-3 डायमेन्शनचा विचार केलं तुम्हाला सेम आकृती दिसते. ए बी डिफरंट आहे, सी डिफरंट आहे, लक्षात ना, डी पण डिफरंट आहे, म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी ए.